आज दिनांक 8 जून 2021. B.Com भाविक सत्र दुसरे, अंशलक्ष्य अर्थशास्त्र तथा सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण आता यापूर्वी पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, किंमत निश्चिती, अल्पकाळ, दीर्घकाळ, संतोषाधिक्य, उत्पादकांचे, उपभोक्त्यांचे, ही सर्व माहिती आपण आकृतीसह पाहिलेली आहे. आता यानंतर आपण बाजारपेठेचा दुसरा प्रकार पाहतोय. बाजारपेठेचा हा जो प्रकार आपण पाहिला तो पूर्ण स्पर्धा हा एक आदर्श प्रकार आहे. प्रत्यक्षात तो आढळून येत नाही, तरी सुद्धा एक आदर्श बाजारपेठेचा प्रकार माहीत असणं आवश्यक आहे, एक सिद्धांत म्हणून, थेरी म्हणून त्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता यानंतर बाजारपेठेचा दुसरा प्रकार हा एक दुर्मिळ प्रकार आहे की जो आपण पाहतोय मोनोपॉली. या मोनोपॉलीला आपण मराठीमध्ये मक्तेदारी असं म्हणतो. मक्तेदारी बाजारपेठ हा बाजारपेठेचा दुसरा प्रकार आहे. मक्तेदारी, किंवा याला मराठीमध्ये दुसरा असा प्रतिशब्द आहे तो म्हणजे एकाधिकार बाजारपेठ. एका विक्रेत्याचा अधिकार म्हणजे एकाधिकारी बाजारपेठ. मोनोपॉली हा शब्द लॅटिन भाषेतील आहे. मोनो म्हणजे एकच, ए सिंगल और ओनली वन प्रोड्युसर और सप्लायर और सेलर. ओनली वन सेलर और प्रोड्युसर. मोनो म्हणजे एकच. पॉली म्हणजे बाजारपेठ. लॅटिन भाषेत पॉली म्हणजे विक्रेता किंवा उत्पादक, म्हणजे एकच एक उत्पादक किंवा विक्रेता असलेली बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय, किंवा एकाधिकारी बाजारपेठ होय. बाजारपेठेचा हा प्रकार तसा एक दुर्मिळ प्रकार आहे, परंतु तो निश्चितपणे अनुभवास येणारा प्रकार आहे. व्यवहारामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी असा अनुभव येतो, एकच एक उत्पादक किंवा विक्रेता अशी परिस्थिती काही वेळेला, अनेक वेळेला असते की उदाहरणार्थ आपल्या राज्यात एक 15-20 वर्षापूर्वी MSEB महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला वीज निर्मिती आणि विक्रीची मक्तेदारी होती. वीज निर्मितीची आणि वीज विक्रीची मक्तेदारी होती महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळाला. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला चलन छपाईची मक्तेदारी आहे, दुसरा कोणी स्पर्धक नाही. त्यामध्ये एकाच एक वस्तूचा उत्पादक म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. व्यवहारामध्ये आपल्याला हा अनुभव येतो, पण ग्राहकांची संख्या भरपूर असते, मोठ्या प्रमाणावर असते. पण उत्पादक किंवा विक्रेता मात्र एकच असणारी बाजारपेठ होय. हा एक दुर्मिळ प्रकार आहे. पण असतोय बऱ्याच वेळेला. आता अशी मक्तेदारी, बऱ्याच वेळेला मक्तेदारीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कायदेशीर मक्तेदारी आहे, काही नैसर्गिक मक्तेदारी आहे. उदाहरणार्थ आपल्याला हे माहीत आहे की बासमती या जगप्रसिद्ध तांदळाचे उत्पादन फक्त भारत आणि पाकिस्तान या 2 देशातच होते. हे पंजाब प्रांत, भारतातला पंजाब प्रांत, ज्यावेळी अखंड हिंदुस्थानची फाळणी झाली त्यावेळी पंजाब प्रांतातला निम्मा भाग पाकिस्तानात गेला आणि निम्मा भारतात राहिला. जास्त संख्येनं भाग, जास्त आकारानं मोठा असणारा प्रदेश पाकिस्तानात गेला. त्यामुळे या पंजाब प्रांतातच त्याच विशिष्ट भौगोलिक प्रदेशात बासमती तांदळाचे उत्पादन होते आणि या बाबतीत भारत आणि पाकिस्तानची मक्तेदारी आहे.
एका अमेरिकन कंपनीनं रायस्टेक या कंपनीनं बासमती तांदळाची विक्री सुरू केली होती, पण त्याला WTO मध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो अमेरिकन कंपनीचा डाव, रायस्टेक या कंपनीचा डाव हाणून पाडला या दोन देशांनी. ही कायद्याने निर्माण झालेली नैसर्गिक ही मक्तेदारी आहे आणि पेटंट कायद्यामुळे पण मक्तेदारी निर्माण होते. आणि म्हणून मक्तेदारी बाजारपेठेचा हा जो प्रकार आहे मक्तेदारीचा, तो अजूनही काही बाबतीत आपल्या अनुभवास येतो. मग आता मक्तेदारीची व्याख्या काय, तर आपल्याला हे माहीतच आहे की मक्तेदारी बाजारपेठेची व्याख्या अशी आहे. मक्तेदारी म्हणजे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असणे. चेंबरलिन यांनी केलेली व्याख्या आहे. प्रोफेसर चेंबरलिन यांची मक्तेदारीची व्याख्या आहे. मक्तेदारी म्हणजे पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण होय. मोनोपॉली रेफर्स टू द कंट्रोल ओव्हर सप्लाय. मोनोपॉली रेफर्स टू द कंट्रोल ओव्हर सप्लाय. पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण म्हणजे मक्तेदारी होय. ही चेंबरलिन यांची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे मक्तेदारी ही एक अशी बाजार व्यवस्था आहे की ज्यामध्ये एकच विक्रेता असतो आणि त्याला पर्यायी वस्तू उपलब्ध नसते. त्यानंतर आणखी प्राध्यापक डोले यांची व्याख्या, एक मक्तेदार हा एकाच विक्रेत्याचा बाजार आहे. हे मोनोपॉलिसी इज अ मार्केट विथ वन सेलर. या व्याख्यानावरून आपल्या असं लक्षात येईल की मक्तेदारी बाजारात स्पर्धेचा पूर्ण अभाव असतो. पर्यायी वस्तू मार्केटमध्ये मक्तेदाराला उपलब्ध नसते. त्याच्या वस्तूला छेदक लवचिकता शून्य असते. मक्तेदार निर्माण करत असलेल्या वस्तूची छेदक लवचिकता किंवा तिरकस लवचिकता, क्रॉस इलेस्टिसिटी शून्य असते. तसेच इतरांना बाजारपेठेत प्रवेश करण्यास बंदी असते. मक्तेदारी बाजारपेठेत इतर कोणालाही, इतर उत्पादकांना आणि विक्रेत्यांना मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी असते. त्यांना कायद्याने बंदी असते अशा प्रकारची. पण मक्तेदारी म्हणजे एखाद्या वस्तूचे उत्पादन करणारा एकच एक उत्पादक किंवा विक्रेता म्हणजे मक्तेदारी होय. मक्तेदारी म्हणजे पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असणारी परिस्थिती होय. ही अत्यंत साधी आणि सोपी मक्तेदारीची व्याख्या आहे. आणि मग मक्तेदारीची वैशिष्ट्ये काय, या सगळ्या व्याख्यांवरून आपल्याला मक्तेदारीची वैशिष्ट्ये महत्त्वाची दिसून येतात. ती म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे ए सिंगल सेलर, एकच एक उत्पादक किंवा विक्रेता. मक्तेदार निर्माण करत असलेल्या वस्तूचा बाजारपेठेतला तो एकमेव एक उत्पादक असतो किंवा विक्रेता असतो किंवा पुरवठादार असतो, सप्लायर. Only one seller or producer in the market, that is called monopoly. And monopolists have created their monopoly power. एकच एक विक्रेता किंवा उत्पादक असल्यामुळे बाजारपेठेत पुरवठ्यावर मक्तेदाराचे नियंत्रण असते, संपूर्ण नियंत्रण असते. आपल्या इच्छेप्रमाणे तो पुरवठा कमी जास्त करून जास्तीत जास्त फायदा प्राप्त करू शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नो एंट्री टू एनीवन. इतर कोणालाही मक्तेदारी बाजारपेठेमध्ये इतर कोणत्याही उद्योग संस्थेला प्रवेश करायला बंदी असते. देर इज नो एंट्री टू एनीवन, फर्म or industry. Nobody can enter into the market without monopolist. हे कायद्याने किंवा नैसर्गिकच बंदी असते. पेटंट कायदे घेतले, समजा एखाद्याने आता कोरोना या जागतिक साथीमध्ये, महासाथीमध्ये कोरोनावर ज्या लसींचं संशोधन करण्यात आलं, कोविशिल्ड भारतामध्ये,
या लसीचं जे संशोधन करण्यात आलं, 2 लसी आपल्या देशामध्ये सिरम या कंपनीनं शोधल्या, या लसींचं उत्पादन केलं. तर त्यांना मक्तेदारी निर्माण, पेटंट कायद्यामुळे दुसरं कुणीही त्यांच्या परवानगीशिवाय त्या वस्तूचं उत्पादन करू शकत नाही. आणि म्हणून मोनोपॉलीमध्ये प्रवेश बंदी असते इतरांना. मक्तेदारीमध्ये इतरांना प्रवेशासाठी बंदी असते. इतर कोणताही उत्पादक प्रवेश करू शकत नाही मक्तेदारीमध्ये. आणि त्यामुळे त्यांना मक्तेदारी सामर्थ्य प्राप्त होते. तिसरं वैशिष्ट्य आहे, उद्योग संस्था हाच उद्योग असतो. फर्म इज इंडस्ट्री. ए फर्म इज कॉल्ड ॲज ए इंडस्ट्री. ए फर्म म्हणजे उद्योग संस्था, एक युनिट, कोणत्याही वस्तूचं उत्पादन करणारं एक युनिट म्हणजे उद्योग संस्था, त्याला फर्म असं म्हणतात. आणि इंडस्ट्री म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्थांना मिळून उद्योग, इंडस्ट्री असं म्हणतात. मक्तेदारीमध्ये उद्योग संस्था हीच उद्योग असतो. ए फर्म इज अन इंडस्ट्री. फरक राहत नाही उद्योग आणि उद्योग संस्थेमध्ये, एकच उद्योग संस्था असते. उद्योग काय आणि उद्योग संस्था काय याच्यामध्ये फरक राहत नाही. त्यामुळं पूर्ण स्पर्धेत जसा असतो तसा फरक यामध्ये नसतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे लॅक ऑफ सबस्टिट्यूट. पर्यायी वस्तू उत्पादनाचा अभाव आहे मक्तेदारीमध्ये. मक्तेदाराने विक्रीसाठी बाजारात आणलेल्या वस्तूला कोणताही जवळचा पर्याय उपलब्ध नसतो आणि त्यामुळे तीच वस्तू ग्राहकांना खरेदी करावी लागते. पर्यायी वस्तू नसते मार्केटमध्ये उपलब्ध, त्यामुळे तीच वस्तू त्यांना विकत घ्यावी लागते ग्राहकांना. बाजारात असलेल्या कोणत्याही किमतीला ती वस्तू ग्राहकांना घ्यावी लागते, पर्याय नसतो उपलब्ध दुसरा. तीच वस्तू, एकच एक वस्तू असते, त्याला पर्याय उपलब्ध नसतोय, म्हणून मार्केटमध्ये तीच वस्तू विकत घ्यावी लागते, त्याच विक्रेत्याकडून घ्यावी लागते आणि प्रस्थापित झालेल्या किमतीला घ्यावी लागते. पुढचं वैशिष्ट्य आहे नो क्रॉस इलॅस्टिसिटी. छेदक लवचिकता किंवा तिरकस लवचिकता नाही. मक्तेदार तयार करत असलेल्या वस्तूला बाजारात पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतर वस्तूंच्या किमतीमधील बदलांचा परिणाम मक्तेदाराच्या वस्तूच्या किमतीवर होत नाही. याला छेदक लवचिकता शून्य असे म्हणतात. मक्तेदाराच्या वस्तूला असणारी क्रॉस इलॅस्टिसिटी 0 असते. देयर इज 0 क्रॉस इलॅस्टिसिटी or no cross elasticity in the monopoly market because there is no substitute production, and that's why there is no any effect on the monopolist production. मक्तेदाराच्या उत्पादनावर कोणताही किमतीवर परिणाम होत नाही पर्यायी वस्तू नसल्यामुळे, आणि म्हणून छेदक लवचिकता त्याच्या वस्तूची 0 असते, शून्य असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे कंट्रोल ऑन सप्लाय. मक्तेदाराच्या आपल्या वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असते. फुल्ली कंट्रोल ऑन हिज प्रॉडक्ट बाय द मोनोपॉलिस्ट. मक्तेदार तयार करत असलेल्या वस्तूवर त्याचे संपूर्ण नियंत्रण असते, पुरवठ्यावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. वस्तूचे किती नगांचे उत्पादन करायचे आणि ते किती किमतीला बाजारात आणायचे आणि किती नगांची विक्री करायची याचे संपूर्ण स्वातंत्र्य मक्तेदाराला असते. बाजारातील आपल्या वस्तूचा पुरवठा तो त्याच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो, कारण तो एकच असतो. मार्केटमध्ये एकच उत्पादक असतो, त्यामुळे त्याचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, त्यामुळे त्याला हवी तेवढी किंमत मिळते त्याच्या वस्तूसाठी. दुसरं असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कंट्रोल ऑन प्राइस. फुल्ली कंट्रोल ऑन द प्राइस. द प्रोड्युसर और मोनोपॉलिस्ट which
commodity has been produced by the monopolist. There is a situation that is fully control on price of his product, because he is only one producer, and that's why which has been he decides the price of this product, his product, it will be finalized. No anybody can interfere in the price determination of the producer or monopolist. मक्तेदार ह्या एकमेव उत्पादक किंवा विक्रेता असल्यामुळे बाजारपेठेत किती किमतीला आपली वस्तू विकायची याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. म्हणून त्याला प्राइस मेकर असे म्हणतात. मक्तेदार हा किंमत करता असतो. वस्तूची किंमत तो ठरवतो. तो ठरवेल ती किंमत आणि तो बांधेल ते तोरण असते. मक्तेदाराला किंमतविषयक धोरणाचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे तो आपल्याला हवी असणारी किंमत ठरवतो, कारण बाजारातील तो एकमेव उत्पादक किंवा विक्रेता आहे. त्यामुळे तो प्राइस मेकर असतो. मोनोपॉलिस्ट इज प्राइस मेकर इन द मार्केट. दुसरं वैशिष्ट्य आहे. द नेक्स्ट पॉईंट इज फीचर्स, दॅट इज मॅक्झिमम प्रॉफिट और प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. ते जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे मक्तेदाराचे उद्दिष्ट असते. मक्तेदाराला बाजारपेठेत दुसरा कोणताही स्पर्धक नसतो. पुरवठ्यावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. तो स्वतःच किंमत ठरवतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने, त्याच ध्येयाने तो प्रेरित झालेला असतो. मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेला असतो आणि त्यासाठी तो बाजारपेठेतला वस्तूचा पुरवठा काही वेळेला कमी करतो, नियंत्रित करतो, किंमत स्वतः ठरवतो, जास्तीत जास्त किंमत ठरवतो तो आणि त्या किमतीला वस्तू विकतो. म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न मक्तेदार करतो. आणि म्हणून त्याला असं म्हणतात त्याच्या उद्दिष्टाला की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज द मेन गोल ऑफ मोनोपॉलिस्ट. His all activities are inspired by profit maximization, and the way of this profit maximization is, one of them is higher prices and lower supply. He accepts these all two ways and he reach ultimately to his goal of profit maximization. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे मक्तेदाराचं वैशिष्ट्य आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन, म्हणजे मूल्यभेद. प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे मूल्यभेद. मक्तेदार हा एकमेव उत्पादक असल्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मक्तेदार हा मूल्यभेद करतो. काही ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू विकतो, गरिबांना कमी किमतीमध्ये वस्तू विकतो आणि श्रीमंतांना जास्त किमतीला तो वस्तू विकतो. एक डॉक्टर गरीब वसाहतीमध्ये, झोपडपट्टीमध्ये गरीब लोकांना कमी किमतीला औषधोपचार करतो आणि त्याच प्रकारच्या औषधोपचारासाठी श्रीमंत वसाहतीमध्ये तो जास्त किंमत आकारतो. त्याचं उद्दिष्ट आहे जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं. गरिबांकडे पैसेच नाहीत म्हणून त्यांच्याकडनं जेवढी किंमत मिळू शकते तेवढी तो वसूल करतोच. या थोडी त्याला कमी किमतीला औषधोपचार करावे लागतात, पण श्रीमंत पेशंटकडनं मात्र तो जास्त किंमत वसूल करतो, जास्त किमतीला तो औषधोपचार करतो. आपण पाहिलेलं आहे की कोरोना महामारीच्या साथीमध्ये काही कोविड सेंटरमधून, कोरोनावर उपचार करणाऱ्या दवाखान्यांच्यामधून, खाजगी दवाखान्यांच्यामध्ये, काही खाजगी दवाखान्यात जास्त पैसे घेतले जायचे लोकांच्याकडून, ग्राहकांच्याकडनं. आणि एखादा गरीब पेशंट असेल तर त्याला थोडी किमतीमध्ये सवलत पण दिली जात होती. म्हणजे मक्तेदार हा आपली जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गरिबांना कमी किमतीत त्याच प्रकारची वस्तू आणि श्रीमंतांना जास्त किमतीमध्ये तो ती वस्तू विकून आपलं जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट तो पूर्ण करत असे. त्याचबरोबर पुढचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे लॅक ऑफ ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट.
जाहिरात खर्चाचा अभाव. मक्तेदार हा एकच विक्रेता असल्यामुळे त्याला आपल्या वस्तूची जाहिरात करण्याची, कोणतीही जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. इतरांकडे ती वस्तूच मिळत नाही आणि आपल्याकडची वस्तू श्रेष्ठ दर्जाची आहे हे सांगण्याची त्याला काही गरज भासत नाही, कारण ग्राहकाला दुसरा कोणताही पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध नाही. आणि म्हणून जाहिरात खर्च तो अत्यंत शून्य असतो, त्याचा कमीच असतो, शून्य असतो. आणि जास्तीत जास्त किंमत आकारून तो आपली जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट मक्तेदार साध्य करतो. ए डाऊनवर्ड स्लोप ऑफ डिमांड करो. मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो, खाली जातो, त्याचा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा मागणी वक्र असतो. कारण मक्तेदार एकच विक्रेता असतो, त्यामुळे आपल्या वस्तूंची किंमत या ठिकाणी जेवढी जास्तीत जास्त किंमत वाढवून तो कमी नगांची विक्री करतो. आणि त्यासाठी मग मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो, डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. एक्सेस कॅपॅसिटी. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये उत्पादकाची अतिरिक्त उत्पादन क्षमता शिल्लक असते. कारण कमी नगांचं उत्पादन करून जास्त किंमत आकारून नफा मिळवायचं हे त्याचं उद्दिष्ट असतं. ते कमी श्रमात जास्त नफा, आणि त्यामुळे तो त्याची उत्पादन क्षमता शिल्लक राहते. एक्सेस कॅपॅसिटी, रिमेनिंग एक्सेस कॅपॅसिटी ऑफ द मोनोपॉलिस्ट युनिट. उत्पादनाची क्षमता त्याच्या उद्योग संस्थेत शिल्लक राहते, कारण तो एकमेव उत्पादक आहे, एकच आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त किंमत आकारून कमी नग विकतो तो, त्याची उत्पादन क्षमता तो शिल्लक राहतो. अर्थात हे अकल्याणकारक आहे. उत्पादन क्षमता शिल्लक राहणे किंवा अतिरिक्त क्षमता शिल्लक असणे याला म्हणतात एक प्रकारे ग्राहकांचे त्यामुळे कल्याण मक्तेदारीमध्ये होतो. अशा रीतीनं मक्तेदारी म्हणजे काय आपण पाहिलं. मक्तेदारीची विविध प्रकारची आपण वैशिष्ट्ये पाहिली, व्याख्या पाहिली. जवळचा पर्याय उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेतील एकाच वस्तूचा एकमेव उत्पादक म्हणजे मक्तेदार होय. मक्तेदारीची अनेक वैशिष्ट्ये आपण पाहिली. एकच विक्रेता, इतरांना प्रवेश बंदी असते, उद्योग संस्था हाच उद्योगधंदा असतो, पर्यायी वस्तूंची उपलब्धता नाही, छेदक वस्तूंची छेदक लवचिकता शून्य, पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, किमतीवर पूर्ण नियंत्रण नसते, जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे त्याचे उद्दिष्ट असते, मूल्यभेद करतो, जाहिरात खर्चाचा अभाव असतो, ऋणात्मक उताराचा मागणी वगैरे असतो आणि अतिरिक्त क्षमता शिल्लक राहते. साधारणतः अशी प्रमुख 12-13 वैशिष्ट्य आहेत मक्तेदारी बाजारपेठेची. आता मक्तेदारी म्हणजे काय आपल्याला समजलं. आता मक्तेदारीतील किंमत निश्चिती आपण पुढच्या तासाला पाहू. अल्पकाळात मक्तेदारी बाजारपेठेत उत्पादकाचा समतोल कसा साधला जातो किंवा किंमत कशी निश्चित होते. जसं पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तसंच मक्तेदारीमध्ये पण आपण पाहणार आहोत. सर्वसामान्य नफा होतो, जास्त फायदा मिळतो, त्यानंतर तोटा होतो, अशी परिस्थिती आपल्याला दाखवता येते आकृतीच्या सहाय्यानं. ते आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.